चला तर बघूया माझ्यासोबत देवदर्शन। तो दोस्तों आज हम जा रहे हैं पुणे से कोल्हापुर और फिर आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आहे। हा आहे फर्स्ट दरवाजा ज्याच्यातून आपण एंट्री करतो कोल्हापूरच्या देवीसाठी। फर्स्ट टाइमच मी देवी दर्शनाला आले होते। खूप सुंदर असं वाटलं मला देवी दर्शन करताना आणि मी देवीसाठी ओटी पण घेऊन गेले होते। आपल्या आईकडे जाताना ओटी तर घेऊन जावंच लागेल ना आपल्याला। आणि अशा प्रकारे तिथे गर्दी पण असते, खूप गर्दी असते, पण हां 2 तासात तरी आमचं दर्शन झालेलं होतं। खूप सुंदर इथे गर्दी पण होती आणि पूर्व दरवाजातनं आमचं आगमन झालेलं होतं देवीकडे। आणि असं म्हणतात सगळे की आईचे दर्शन योगायोगाने नाही तर तिच्या इच्छेनेच होतात। तर मला सुद्धा असं वाटलं की तिच्या इच्छेनेच आमचं दर्शन झालेलं होतं। कोल्हापूरचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे। नंतर आम्ही निघालो दुसऱ्या देवदर्शनासाठी। और फिर कोल्हापुर से गणपतिपुरे। तो कोल्हापुर का तो दर्शन हो गया है हमारा। तो हम अभी सनसेट का व्यू के मज़े लेते हुए हम निकल रहे गणपतिपुरे। हमारे साथ है आशीष पिंपड़कर, मिस श्वेता और स्नेहल। आशीष हमारा ड्राइविंग कर रहा है सनसेट के साथ साथ। हाँ, तो मैं आपको बताना चाहूँगा कि जो भी लोग पुणे से कोल्हापुर आ रहे हैं या गणपतिपुरे आ रहे हैं, तो पुणे से गणपतिपुरे या पुणे से पहले कोल्हापुर आ रहे हैं तो 250 किलोमीटर का रन है टोटल। तो 250 किलोमीटर 5-5.5 घंटे के इसमें हो जाएगा। 5 to 5:30 आवर्स लगते हैं। उसमें हाफ एन आवर का ब्रेक भी हो जाएगा, जो कि हमने विठल कामत रेस्टोरेंट में लिया था। और हम सवेरे 6:30 को डॉट वाकड़ से निकले थे और हम लगभग 12 PM कोल्हापुर पहुंच गए थे। तो कोल्हापुर में दर्शन करने को हमको 2 आवर्स की लाइन थी और हाफ एन आवर हमारा लंच में गया था। वहाँ पे एक्चुअली महाप्रसाद रहता है 12 से 3, जो कि फ्री ऑफ कॉस्ट है, मंदिर ट्रस्ट की तरफ से मिलता है। दर्शन करके हम 3 बजे कोल्हापुर से निकले और कोल्हापुर से हम गणपतिपुरे के लिए निकले, जो कि अभी हम ऑन द वे हैं। तो इस तरह हम सनसेट का मज़ा लेते हुए गणपतिपुरे जा रहे हैं अभी। तो पहुंचने के बाद हम गणपतिपुरे का व्यू दिखाएंगे आपको। तो स्टे ट्यून्ड।
मुझे बनाना आता है। बनाना भी आता है और इजी भी आता है बनाना और खाना भी आता है। Guys, दोनों को बनाना आता है लेकिन कोई बनाता नहीं है अभी। मेरे वाइफ को बनाना आता है, ये मुझे आज पता चला। आज इतना बड़ा राज मुझसे छुपाया गया था। ये स्किल्स छुपाए हुए देखो गाइस, शादी होके 3 साल हो गया है लेकिन भाई को पता नहीं कि अपने बीबी, इसकी बीबी क्या क्या और बनाती है। पता नहीं क्या क्या राज छुपे हैं। तो शायद ये ब्लॉग में भाई को पूरे राज का खुलासा हो जाएगा। तो सो आम्ही कोल्हापूर ते गणपतीपुळे निघालो होतो. 150 ते 155 किलोमीटर आहे आणि आम्हाला लागले होते 4 ते 5 तास लागलेले होते तिथे जायला आणि आम्ही पोहोचलो. गुड मॉर्निंग गाइस। तो अभी सुबह के बज गए 7 और हम दोनों रेडी हो गए हैं। अभी हम निकल रहे हैं गणपतीपुळे के दर्शन के लिए। ये श्वेता जो पूरी रेडी हो गई है, आधा घंटा टाइम लिया है। हम अभी गणपतीपुळे के दर्शन के लिए निकल रहे हैं, तो वहाँ पे हम आपको नेक्स्ट अपडेट देते हैं। बाय। चला तर माझ्यासोबत तुम्ही पण गणपतीपुण्याच्या दर्शनाला. इतकं सुंदर वातावरण होतं मॉर्निंगला गणपतीपुण्याचं. वाव, आम्ही इथे पोचलो, इथे काहीच लोक नव्हते. वाव, आमचं दर्शन इतकं सुंदर होत होतं ना इथे. गणपतीपुण्याच्या दर्शनासाठी एवढी मोठी लाईन असते गाईच, पण आज कोणी नसल्यामुळे आम्हाला खाली मिळालेलं आहे. देवाकडे हीच प्रार्थना आहे, जो तू प्रार्थना करत आहे त्याची प्रार्थना खरी होऊन जाऊ दे देवा. सो आमचं आता गणपतीपुण्याचं पण दर्शन झालेलं आहे. मॉर्निंग व्ह्यू खूपच सुंदर होता, थंडी हवा आणि मंदिर पण खूप सुंदर आहे तिथले, खूपच सुंदर. मॉर्निंगला इथे नाश्ता पण मिळतो, महाप्रसाद पण असतो. आम्ही उपमा खाल्लेला तिथे आणि खूपच सुंदर टेस्ट होती तिथे. आम्ही निघालेलो आहे आता फेरी राईडसाठी, जयगड टू टसवेल. चला मग बघूया फेरी राईड. खूप सुंदर अशी फेरी राईड असते तिथे. लोकल्स तर याने खूप जास्त येणं जाणं करतात, इकडून तिकडे तिकडून इकडे. सो तुम्ही कधी तिकडे गेलं तर हे नक्की ट्राय करा. फेरी राईड खूप सुंदर असतं. कार पार्किंग, बाईक पार्किंग आणि आपली बसण्याची सुविधासुद्धा खूप सुंदर आहे. फेरी बोट. व्ह्यू दाखवत आहे, बीच व्ह्यू दाखवत आहे मी तुम्हाला. बघा किती सुंदर आहे. मातीच बघा किती सुंदर आहे. आणि बघा दादांना कलाकारी सुचली आहे, त्यांना उंटावर बसायचं आहे वाटतं. उंट घोडा काय हवंय. काय सुंदर बीच आहे बघा. आणि सँड बघा किती स्वच्छ आहे. भारी बीच है. हम बीच के पास पास जाते जा रहे हैं. यहाँ बच्चे खेल भी रहे हैं. ए चप्पल इकडेच काढायला लागेल तुम्हाला. एवढा मोठा इथं लटकलेली आहे. आता सलाईनवर आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.